एक वडा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने क्रिस्पी झालेला आहे. कवर एकदम कुरकुरीत होतं. आता मोडून बघूया. तुम्ही वडापाव विकतचा खात असाल किंवा घरी बनवून, वडापाव न आवडणारी व्यक्ती नसावीच. पण आज मी वडापाव बनवलेला आहे. त्याची खासियत म्हणजे वड्याचं कव्हर, जे हरभरा डाळ व बेसन या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने बनवलेले आहे, ज्यामुळे वड्याचं कव्हर बाहेरून कुरकुरीत होते व आतून एकदम सॉफ्ट होते. दडदडीत न होता अत्यंत खास चवीचा वडापाव आज आपण बनवूया. 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. आता ही हरभरा डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. याच्यातून पिवळं पाणी निघून जातं. त्याच्यानंतर आपण ही रात्रभर भिजत ठेवूया किंवा मग तुम्ही 3 तासासाठी भिजवून घ्या. हरभरा डाळ रात्रभर भिजवून घेतली आणि छान भिजलेली आहे. ही निथळून घेऊया. आता हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही वाटायची आहे. तर वाटताना पाणी जास्त नाही घालायचं. जितक्या प्रमाणात डाळ वाटता येईल इतकंच पाणी घालायचं. सुरुवातीला पाणी न घालता फिरवून घ्या, मग थोडंसं पाणी घालून फिरवून घ्या, म्हणजे डाळ व्यवस्थित वाटली जाते, कण राहत नाही. डाळ या पद्धतीने वाटून घेतलेले. खूप जास्त पाणी नाही घालायचं, पण डाळ बारीक वाटली पाहिजे. 1 वाटी डाळ घेतली होती, त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन हे आपण वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया. कवर अतिशय वेगळ्या पद्धतीने होतं. वेगळ्या पद्धतीचं कवर दाखवत आहे मी, म्हणजे एकदम खुसखुशीत होतं. आपण कोल्हापूर साईडला वडापाव बघतो, त्याचं कवर असतं हे जाड असतं, पण जाड असलं तरी दडदडीत नसतं आणि आतून एकदम खुसखुशीत असतं. त्या पद्धतीनेच आपण हे कवर बनवत आहोत, पण मी थोडीशी वेगळी टेक्निक वापरलेली आहे याच्यासाठी. मी पहिल्यांदा हे असं कवर करून बघितलं कसं होतं, त्याच्यानंतर हे तुम्हाला दाखवत आहे. आता पीठ थोडंसं मिक्स केलं. आता याच्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊया. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे मी. आता आपण याच्यामध्ये वाटली डाळ घातल्यामुळं पीठ एकदम असं फ्लफी दिसत आहे या पद्धतीने. तर हे आपण एक 7-8 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. धणे अर्धा चमचा, जिरे पाव चमचा, ओवा पाव चमचा आणि बडीशेप पाव चमचा घेतलेले. मसाले अगदी कमी प्रमाणात घ्यायचे. आता हे आपण जाडसर कुटून घेऊया. खूप जास्त बारीक नाही वाटायचं. आता हे मसाले दाताखाली आल्यानंतर वडा खायला एकदम छान लागतो. हे धणे दाताखाली यायला पाहिजे, जिरे, म्हणजे खाताना एकदम खमंग चव लागते. अशा पद्धतीने ओबड-दोबड वाटून घेतलेले. आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो टाकूया. 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, तीळ अर्धा चमचा, मीठ चवीपुरतं, लाल तिखट अगदी कमी घातलेलं आहे, पाव चमचा. रंग येण्यासाठी आपण लाल तिखट घालूया. आता सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेऊया. बटाट्याची भाजी करून घेतली. आपली नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी करायची. कांदा, आलं, लसूण, मिरची घालून त्याची फोडणी करायची आहे. आता बटाटे घट्ट पाहिजेत. असे मऊ असतात बटाटे ते घ्यायचे नाहीत, किंवा गोडसर बटाटे असतात चवीला ते पण घ्यायचे नाहीत. आता वड्यासाठी लागणारे गोळे बनवून घेऊया. तर हा गोळा असा थोडासा चपटा बनवायचा आहे. अशा पद्धतीने या पद्धतीने बटाट्याचे गोळे बनवून घेतले. सगळ्यात शेवटी आपण चिमूटभर सोडा घालायचा आहे. अगदी थोडासा सोडा घातलेला आहे. पाणी थोडंसं सोड्यावर ओतून घेऊया. 1 अर्धा चमचा पाणी ओतून घेतलेलं आहे, म्हणजे सोडा छान एकत्र मिक्स होतो, छान फुलला जातो. आता ह्या हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सोडा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. सर्व पिठाला व्यवस्थित लागला की आपले वडे पण छान फुलून येतात. आता हे पीठ बघा, आपण डाळ घातल्यामुळे किती छान झालेलं आहे. फक्त बेसन पीठ न वापरता थोडीशी डाळ वाटून घातली की वडे एकदम छान हलके फुलके होतात आणि सोडा पण जास्त घालावा लागत नाही. आता हे पीठ मी फेटून घेतलेलं आहे. आपण वडे करून घेऊया. पीठ या पद्धतीने बनलं पाहिजे. खूप पातळ नको, खूप जाड नको. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण बटाट्याचे गोळे ह्याच्यामध्ये मिक्स करू त्यावेळी हे पीठ ते बटाट्याच्या भाजीला चिकटून राहिलं पाहिजे. एक बाजूला तेल तापवलेलं आहे. आता हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं. वडे घालताना गॅस थोडासा मोठा ठेवायचा, कारण आपण वडे घातल्यानंतर तेल थोडंसं गार पडतं. यासाठी गॅस मी सुरुवातीला मोठाच ठेवलेला आहे. फक्त बेसन पिठाचे केले तर पीठ थोडंसं पातळ होतं, घालताना पण थोडंसं सांडतं इकडं तिकडं. तर हे अगदी वडे व्यवस्थित होतात, चवीला पण अतिशय वेगळे लागतात. वडे थोडेसे सेट झालेले आहे, लगेच हलवायचे नाही. आता गॅस मोठा होता तो मध्यम करून घेऊया. वडे परतून घेऊया. आता शेवटपर्यंत आपल्याला गॅस वाढवायचा नाही, मध्यम आचेवरच आपल्याला वडे तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात. वडे एक बाजूला भाजलेले आहेत, हे परतून घेऊया. आता पीठ आपलं वडे घालताना सुटत नाही, सर्वत्र चुरा होत नाही याच्यामध्ये. एकदम आपल्याला जसे पाहिजे ॲक्युरेट त्या पद्धतीने हे वडे बनतात.
आणि एकदम हलके फुलके होतात, वरून क्रिस्पी होतात आणि आतून एकदम मऊ होतात. आता कव्हर याचं थोडंसं जाडसर होतं, पण दडदडीत लागत नाहीत खायला, एकदम हलके फुलके लागतात, स्पॉन्ज होतात वडे एकदम हे. आता दुसऱ्या बाजूने पण तळलेले आहेत, आपण हे काढून घेऊया. एकदम परफेक्ट रंग आलेला आहे, तुम्ही बघूनच ओळखू शकाल की वडे कसे झालेले आहेत. आता हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया. मिरची तळून घेऊया. मिरचीला कट मारून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये उडत नाही. मिरच्या भाजलेल्या आहेत आणि थोडासा हात लांबच धरायचा मिरच्या टाकल्यानंतर. आता हे आपण काढून घेऊया. आता मिरच्या गरम असताना थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे मिरच्या खायला चवीला लागतील. दुसऱ्या वेळची पण वडे तळून घेऊया. हरभरा डाळ आणि बेसन घालून वडे आपण हे पहिल्यांदाच करत आहोत. यूट्यूबवर पहिल्यांदाच अशा पद्धतीची रेसिपी दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही हे वडे नक्की करून बघा. वडे तळलेले आहेत, तर हे तळताना गाळ जास्त राहत नाही, वडे तळताना सुटत नाहीत, अगदी व्यवस्थित हे वडे होतात. वडे तळून झालेले आहेत, काढून घेऊया. बटाटे वडीसाठी लागणारे आपण पावाची चटणी करून घेऊया. तर हा ब्रेड मी असा कुरकुरीत भाजून घेतलेला आहे, तेल न टाकता कुरकुरीत भाजलेला आहे. आता हा थोडासा मोडून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, तेलावर थोड्याशा परतून घेतले. शेंगदाणे तेलावर तळून घेतलेले आहेत, हे पण टाकून घेऊया. आता आपण वडे केले होते त्याचे असे छोटे छोटे भजी बनवून घेतले मी. ह्याच्यामध्ये चुरा राहत नाही, त्यामुळे मी वेगळे असे तळून घेतलेले आहेत, ते पण टाकून घेऊया. भजी टाकल्यामुळे चटणी आपली एकदम कुरकुरीत होते. लाल तिखट अर्धा चमचा, हळद, मीठ, हे आपण मिक्सरला सर्व साहित्य फिरवून घेऊया. मिक्सरला चटणी फिरवून घेतली, खूप जास्त पण फिरवायची नाही, एकदा दोनदा फक्त फिरवायची, मध्ये मध्ये बंद करत मिक्सर फिरवून घेतलेलं आहे. चटणी आपली पावाची तयार झालेली आहे. एक वडा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने क्रिस्पी झालेला आहे. कवर एकदम कुरकुरीत होतं. आता मोडून बघूया.